नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बांधावरील झाडांची पीक पाहणी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रथम आपण जे ई पीक पाहणी ॲप डाउनलोड केलं आहे ते ओपन करायचं आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे महसूल विभाग निवडायचा आहे. आपण इथे कोकण हा महसूल विभाग निवडणार आहोत. त्यानंतर पुढील ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेतकरी मगून लॉग इन करावर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्यावरती एक सांकेतिक क्रमांक येईल. तो सांकेतिक क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. इथे तो आलेला सांकेतिक क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आता इथे आपण ऑलरेडी खातेदार ॲड केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला खातेदारांचं नाव निवडायचं आहे. जर नवीन खातेदार असेल तर आपल्याला इथे नवीन खातेदार नोंदणी करावर क्लिक करायचं आहे. नवीन खातेदार कसं ॲड करायचं ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहोत. त्यासाठी व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे. इथे आपल्याला आपला खातेदार निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे बांधावरील झाडे नोंदवा हे जे टॅब दिसते त्या टॅबवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाते क्रमांक जो की आपला आहे जो खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक निवडायचा आहे. खाते क्रमांकामधील गट क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर बांधावरची झाडे जे काही झाड आहे इथे आपण आंबा निवडणार आहोत. आंबा, काजू, नारळ जे काही झाड आहेत ते झाड निवडायचे. इथे आपल्याला परत झाडांची संख्या आहे ती इथे संख्या आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे. आणि आपल्याला राईटवर क्लिक केल्यानंतर इथे एक मेसेज येईल आपल्याला छायाचित्र घेणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे जे छायाचित्र दिसत आहे ते छायाचित्रावर क्लिक करायचं आहे. इथे जे आपण कॅमेराचं बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो काय झाड आहे तो झाडाचा फोटो घ्यायचा आहे इथे. तशाच प्रमाणे आणखीन एक फोटो आपल्याला झाडाचा अपलोड करायचा आहे. झाडाचा फोटो अपलोड केल्यानंतर दोन्ही चे कलर ते भगवा कलर होईल, ऑरेंज कलर होईल. त्यानंतर आपल्याला टिक करायचं आहे. इथे बघा आपल्याला समजून जाईल आपण दोन्ही फोटो अपलोड झालेले आहेत. टिक करायचं आहे आणि पुढे जा वरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर मेसेज येईल झाडांची माहिती साठवली व अपलोड झालेली आहे. त्यानंतर आपलं हे ई पीक पाणी झालेलं आहे. आपलं हे पाहायचे असेल तर बांधावरची झाडी माहिती पहा याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे दिसत आहे बघा की 8 झाडं आपली लागलेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला बांधावरच्या झाडांची ई पीक पाणी करता येणार आहे. त्याच्यामध्ये जर काही दुरुस्त करायचं असेल तर तिथे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे आणि त्या ऑप्शनचा उपयोग करून आपण ते दुरुस्तही करू शकतो. तर अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांनी झाडांची ई पीक पाणी करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि